विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण टेक्स्ट बुक मधील काही MCQ पाहिले, त्यांचा आन्सर कोणतं आलं ते बघितलं. त्यातले काही MCQ बाकी होते ते आपण आता घेत आहोत. पहिलं एक्झाम्पल, या लेक्चरचं पहिलं उदाहरण. आता ते MCQ मध्ये 6 नंबरचा आहे, बुक मध्ये 6 नंबरचा MCQ आहे की जो घ्यायचा आपला बाकी होता. If slope of one of the lines x square upon a plus 2xy upon h plus y square upon b is equal to 0 is twice of that other, म्हणजे एका रेषेचा स्लोप दुसऱ्या रेषेच्या स्लोप पेक्षा दुप्पट आहे, then AB as to a square. हा जो रेशो आहे तो किती येईल ते सांगायचं आहे. 1:2 येईल का 2:1 येईल, 8:9 येईल का 9:8 येईल, असं आपल्याला इथे दाखवायचं आहे. AB as to a square म्हणजे AB upon h square ही किंमत आपण काढू. AB upon h square ची किंमत येईल, त्याच्यावरून आपल्याला तो रेशो सांगता येईल. आता हे जे इक्वेशन आहे ते नेहमीप्रमाणे नाही. ax² + 2hxy + by² = 0 असं नाही. ते a ऐवजी तिथे 1/a आहे, म्हणजे a ची किंमत किती 1/a. 2h ची किती किंमत आहे 2/h आणि b ची किंमत आहे 1/b. अशा वेळी कंपेअर करताना किंवा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की m1 + m2 आपण 2h/b जो लिहितो, तर 2h ची किंमत आपल्याला h/2 लिहावी लागेल, हे लक्षात ठेवावं लागेल. किंवा समजा आपण एक्झाम्पल सोडवत असतो त्याप्रमाणे जर सोडवलं तर आपण असं लिहिणार, कंपेअरिंग द गिव्हन इक्वेशन विथ कॅपिटल ax² + 2hxy + by² = 0. म्हणजे a 1/a असं म्हणावं लागणार नाही आपल्याला. तर वी गेट कॅपिटल A काय मग 1/a. h किती आहे, xy चा कोएफिशियंट निम्मे करायचा 1/h आणि b किती आहे 1/b. म्हणजे a, h आणि b यांचे रेसिप्रोकल आहे ते दिलेले. म्हणजे a नाही दिला, h नाही दिला आणि b पण नाही दिला, 1/a 1/h 1/b असं दिलं आहे. तर m1 + m2 किती येतो मग कॅपिटल मध्ये -2h/b. आता मायनस हा 2h हा h आहे, मग 2h किती आहे 2/h, सो -2/h आणि b किती आहे 1/b. आणि मग म्हणून हा b वरती जाईल आणि h खाली येईल, मग किती येईल -2b/h. याला इक्वेशन नंबर 1 द्या. त्यानंतर m1 m2 a/b म्हणजे काय 1/a / 1/b, म्हणून तो काय आला b/a. लेट इट बी इक्वेशन नंबर 2. आणि गिव्हन काय m1 = 2m2 हे दिलेलं आहे. अशा किमती दिलेल्या असताना आपण k च्या किमती काढायचो किंवा ते कंडिशन काढायचो. तर इथे AB/h² किती येईल ते आपण काढू, त्याच्यावर आपल्याला तो रेशो मिळेल. आता m1 ची किती किंमत आहे 2m2, मग ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. फ्रॉम 1 and 3 म्हणजे 3 वरून 1 मध्ये किंमत टाका m1 ची. 2m2 + m2 is -2h/b. 2m2 + m2 = काय -2b आहे आपण h. आपल्याला सवय आहे 2h/b म्हणायचे, पण इथे काय आहे -2b/h असं मिळालं. म्हणून काय आलं 3m2 किती आलं -2b/h. हा 3 इकडे आणला तर m2 येईल -2b/3h. मग m1 किती येईल m2 च्या दुप्पट. म्हणजे m1 जर लिहिलं आपण 2m2, हा m2 आहे आणि m1 काय 2m2, म्हणून m1 = -4b/3h येईल.
हे इकडे लिहिलंय m1 म्हणजे 2m2 सो दॅट इज -4b/3h. आता ह्या m1 आणि m2 हा m1 आणि हा m2 दोघं किमती इथे टाकून देऊ आपण म्हणजे तुम्हाला a b आणि h मधील रिलेशन मिळणार आहे. सो फ्रॉम 3 m1 किती मग -4b/3h इथे टाकला. m2 -2b/3h is equal to b/a. इक्वेशन नंबर 2 वरून 3 नाही हे काय आहे इक्वेशन नंबर 2 आहे. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 हे 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये आपण किंमत टाकली तर हा प्रॉडक्ट केल्यावर -8b² डिवाइडेड बाय 9h². तर हा b² आणि इकडे b आहे तर हा b 8b कट होईल म्हणजे 8b/9a² इज इक्वल टू 1/a एवढं राहिलं. मग हा a इकडे आणला तर ab आणि हा 8 इथे खाली आणला आणि हा 9 वरती म्हणजे ab/h² इज इक्वल टू तुम्हाला मिळाला 9/8. हा 9 वरती 8 खाली 9/8 आणि हा जो a आहे तो इकडे घेतला. b² चा एक b कट झालेलाच आहे. सो ab s to a². हे ab/a² म्हणजे काय ab s to a² इज इक्वल टू 9s/8. म्हणजे ab s to a² जो रेशो विचारला आहे आपल्याला तो किती आला 9s/8. म्हणजे आन्सर किती आहे आपला डी ऑप्शन हे उत्तर आहे. यातले 4 MCQ आपले बाकी होते त्यातला एक झाला तो म्हणजे 6 नंबर. आपण बाकीचे 5 घेतलेले आहे. नंतर 7 नंबर आपला झाला आहे, 8 नंबर झाला आहे, 9 नंबर झाला, 10 नंबरचा MCQ आपला राहिला आहे आणि नंतर 13 आणि 14 नंबरचा MCQ आपण घेणार आहे. 10, 13 and 14 म्हणजे अजून 3 एक्झाम्पल बुक मध्ये दिले आहे MCQ चे. ते आपण आता पुढचा 10 नंबरचा MCQ आपण घेऊ. नेक्स्ट MCQ आहे बुक मध्ये जो आपला राहिला होता MCQ नंबर 10. The area of triangle formed by the lines x² plus 4xy plus y² is equal to 0 and x minus y minus 4 is equal to 0 is. म्हणजे ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेत त्या लाईन्स आणि ही लाईन यांच्यापासून जो ट्रायंगल तयार होईल अशा प्रकारे ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधून जाणाऱ्या आपण अशा प्रकारे काढल्या आणि ही जी लाईन आहे ती ही दिली आहे आपल्याला x minus y minus 4 is 0. तर ह्या ट्रायंगलचा एरिया किती आपल्याला काढायचा आहे. आता हा जर का इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर अशा वेळी हा अनेक वेळा इक्विलॅटरल ट्रायंगल असतो तर लक्षात घ्या. तर आपण जर हा परपेंडिक्युलर हा काढू शकलो म्हणजे मेडियन पण आहे तो आणि अल्टिट्यूड पण राहील तो जर आपल्याला काढता आला आणि हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर एरिया आपल्याला हा जो परपेंडिक्युलर आहे त्याचा स्क्वेअर आपण √3 असं एरिया येतो हे आपल्याला माहिती आहे. तर हा समजा इंटरसेक्शन A आहे हा B आहे आणि हा ओरिजिन आहेच तर OAB किंवा OBA याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. पण तो इक्विलॅटरल असेल तर हा परपेंडिक्युलर काढून आपल्याला आन्सर लिहिता येतं. मग अशा वेळी अनेक वेळा ते इक्विलॅटरल असतं. तर हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर एरिया काय येतो एरिया इज इक्वल टू
OM square divided by under root of 3. तर OM स्क्वेअर म्हणजे आता OM कसा काढणार? OM म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स of O from the line. OM is equal to perpendicular distance of origin from the given line. X minus y minus 4 is 0, so that will be mod of फार्मूला काय है अपना ax1 plus by1 plus c1 upon under root of x square plus y square. ax1 plus by1 plus c upon under root of x1 square नहीं a square plus b square. x square plus y square नहीं काय राहतो इथे a square plus b square. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय मिळतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स. x1 y1 म्हणजे ओरिजिन आहे इथे. सो 0 plus 0 आणि हा जो c आहे तो -4 आहे डिवाइडेड बाय अंडर रूट. a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर आहे आणि b स्क्वेअर म्हणजे काय आहे? -1 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू -4 अपॉन अंडर रूट 2 आणि मॉड म्हणजे प्लस व्हॅल्यू आणि 1 अंडर रूट 2 कॅन्सल 2 अंडर रूट 2 होईल. ते होईल 2 अंडर रूट ऑफ 2. तो इथे टाकायचा 2 अंडर रूट ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय अंडर रूट 3. मग याचा स्क्वेअर केला तर किती? 4 into 2 म्हणजे 8 डिवाइडेड बाय अंडर रूट 3 स्क्वेअर युनिट्स. म्हणजे हा ऑप्शन बी याचं उत्तर येऊ शकतं जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर. मग अनेक वेळा तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो तेव्हाच आपल्याला एरिया मिळू शकतो. पण तो खराच इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का नाही ते आपण बघूया. पण हा फॉर्म्युला लक्षात घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर एरिया काय राहतो? जो परपेंडिक्युलर आहे अल्टिट्यूड मीडियन सारखेच आहे इक्विलॅटरलच्या बाबतीत. सो OM स्क्वेअर डिवाइडेड बाय अंडर रूट 3 हा एक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल साठी. तर तो OM म्हणजे किती आपला 2 अंडर रूट 2 त्याचा स्क्वेअर 8 अपॉन अंडर रूट 3 स्क्वेअर युनिट्स हे उत्तर आहे. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे किंवा नाही ते आपल्याला बघावं लागेल. तो जर इक्विलॅटरल ट्रायंगल असला तर आपला आन्सर बी हे फिक्स आहे. तर आपण या दोन मध्ये अँगल काढू. ह्या ज्या लाईन्स आहेत दोन त्यांच्यामध्ये अँगल किती येईल बघा बरं. tan theta is equal to 2 into under root. कारण आता आहे 2 into under root h. h म्हणजे किती आहे? 2h म्हणजे 4 आहे. म्हणजे h किती आहे? 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर h म्हणजे 2 आहे त्याचा स्क्वेअर मायनस ab 1 into 1 divided by 1 plus 1. So that is 2 into under root 4 minus 1 म्हणजे 3 upon 2. तर हा 2 2 कॅन्सल किती आला? under root 3. So tan theta is under root 3 therefore theta is 60 degree. म्हणजे हा जो अँगल आहे तो 60 आहे. या दिलेल्या लाईन्स मध्ये अँगल किती आहे? 60. आता तुम्हाला काय करावं लागेल? कमीत कमी हा ही लाईन एक लाईन आणि ही जी लाईन आहे यांच्यामध्ये हा किंवा हा इकडचा 60 टाकावा लागेल. हा 60 आहे. ते दोन पैकी एक जर 60 आला तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल होऊन जाईल आणि मग आपल्याला एरिया त्या आपण जो फॉर्म्युला लिहिला त्याच्याप्रमाणे मिळेल. तो आपण आधीच मिळवून ठेवला आहे 8 upon under root 3. फक्त आता हा आणि हा यांच्यामध्ये अँगल कसा काढणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला या रेषेचा स्लोप लागेल आणि यांच्यापैकी कोणत्यातरी एका रेषेचा स्लोप लागेल. सो स्लोप ऑफ द गिवन लाईन किती आहे? स्लोप ऑफ गिवन लाईन स्लोप ऑफ गिवन लाईन is equal to
1 अपॉन मायनस 1 म्हणजे किती आहे 1 आहे या रेषेचा. आता यांच्यापैकी एकीचा तरी स्लोप पाहिजे. मग स्लोप पाहिजे तर आपल्याला काय लिहायला लागेल ॲक्सिलरी इक्वेशन. ॲक्सिलरी इक्वेशन काय येईल याचं? ॲक्सिलरी इक्वेशन इज b. b म्हणजे काय 1 bm स्क्वेअर प्लस 2h 2h म्हणजे 4 2hm असं आहे ते b m स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. ह्या सर्वच गोष्टी डिटेल आपण लिहायच्या नसतात. आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला अशी सवय पाहिजे डायरेक्ट आपल्याला ॲक्सिलरी इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 म्हणजे काय आलं ते m स्क्वेअर प्लस 4m प्लस 1 इज इक्वल टू 0. आता याचे जर फॅक्टर काढले आपण तर आपल्याला दोन किमती मिळतील. म्हणजे एक आहे OA रेषेचा आणि OB रेषेचे स्लोप आपल्याला मिळतील. आता याचे फॅक्टर आपल्याला इझिली पडणार नाही म्हणून क्वाड्रॅटिक फॉर्म्युलाने काय m इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर म्हणजे किती 16 मायनस काय राहतं ते 4ab 4 into 1 into 1 divided by 2a 2 into 1 minus b plus minus under root b square minus 4ab divided by 2a. So that is equal to minus 4 plus minus हे काय 16 minus 4 म्हणजे 12. 12 चं काय होईल 2 under root of 3 upon 2 म्हणजे काय आलं जो m आहे स्लोप आहे तो येईल -2 प्लस मायनस अंडर रूट 3. म्हणजे एक स्लोप आहे समजा m1 तो आहे -2 प्लस अंडर रूट 3 आणि दुसऱ्या रेषेला किती आहे -2 मायनस अंडर रूट 3. OA आणि OB चे स्लोप अशा प्रकारे आहे. आपल्याला आता एक स्लोप काय आहे 1 या रेषेचा म्हणजे गिवन लाईन आहे त्याचा स्लोप किती आहे 1 आणि या दोन पैकी एका रेषेचा स्लोप आहे -2 प्लस अंडर रूट. दुसऱ्या रेषेचा काय आहे -2 मायनस अंडर रूट 3. हा एक स्लोप घेऊ आपण. हा समजा OA चा स्लोप आहे. m1 म्हणजे OA चा स्लोप आहे आणि या रेषेचा आपल्याला माहिती आहे तर मग tan थीटा काय आहे त्याचा tan थीटा आहे तो फॉर्म्युला m1 minus m2 upon 1 plus m1 m2. तर m1 किती या रेषेचा 1 घेतला आणि m2 हे m1 m2 नाही जो tan थीटाचा फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्या. आता m1 minus m2 upon 1 plus m1 m2 हा फॉर्म्युला लक्षात घ्या लागेल. m1 म्हणजे आता या हे आपल्याला हा किंवा हा अँगल पाहिजे का नाही आपण OA आणि ही लाईन याच्यामध्ये अँगल काढतोय तर या रेषेचा स्लोप म्हणजे m1 म्हणूया आणि या OA चा स्लोप आपण m2 म्हणूया. तर इथे m1 m2 लिहिलंय मी पण आपण या दोनच्या बाबतीत त्याला m1 म्हणायला m2 मग काय m1 म्हणजे 1 काढला आता आपण 1 प्लस दुसरा स्लोप पण आहे आपला -2 प्लस अंडर 3 divided by 1 plus m1 म्हणजे 1 into m2 म्हणजे हाच -2 plus under root 3. So that is equal to आता इथे काय आलं बघा -1 plus under root 3 -1 plus under root 3 divided by इथे काय आलं -1 plus under root 3 tan थीटा तो तर 1 होतो आहे आपल्याला 60 व्हायला पाहिजे आहे. तर हे बरोबर आहे का बघा m1 -2 प्लस अंडर रूट 3 m2 हे आले बरोबर. नंतर दिलेल्या रेषेचा स्लोप 1 मग आपण यांच्यामधील अँगल काढतो आहे m1 प्लस m2 divided by 1 minus काय असतं ते 1 minus m1
फॉर्म्युला काय हा m1 मायनस m2 लक्षात घ्या m1 मायनस m2 म्हणजे इथे मायनस m1 मायनस m2 divided by 1 plus m1 m2 असं आहे. आता काय येईल बघा तर हा मायनस मायनस प्लस 3 होईल 1 प्लस 2 मायनस अंडर रूट 3 असं होईल बरोबर. आणि खाली काय येईल 1 मायनस 2 प्लस अंडर रूट 3. तर काय आलं 3 मायनस अंडर रूट 3 डिवायडेड बाय हे काय आलं आता मायनस 1 प्लस अंडर रूट 3. आता इथून हे मॉड मध्ये आहे अंडर रूट 3 कॉमन घ्या सो tan theta is equal to अंडर रूट 3 कॉमन मध्ये काय मिळेल 1 म्हणजे अंडर रूट 3 मायनस 1 असं मिळेल आणि खाली काय आहे मायनस 1 प्लस अंडर रूट 3. So that is under root 3 into under root 3 minus 1 याला तुम्ही under root 3 minus 1 च आहे हा कटच होऊन जाईल कट होऊन जाईल आणि डायरेक्ट तुम्हाला under root 3 येईल. म्हणजे ही जी गिव्हन लाईन आणि या दोन पैकी एक याच्यामधील अँगल 60 आहे. हा 60 आहे हा 60 आहे तर आपण 60 असला पाहिजे. आणि अशा वेळी जर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर OM स्क्वेअर म्हणजे हा जो मीडियन किंवा अल्टिट्यूड आहे इथे त्याचा स्क्वेअर अपॉन अंडर रूट 3 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल असतो. तो आपण मग आता इक्विलॅटरल असेल तर एरिया आहे असं आपण पाहिलं हे उत्तर आपण काढूनच ठेवले तर तो खरोखर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि म्हणून उत्तर 8 अपॉन अंडर रूट 3. तुम्ही अगोदर हा OM काढून घ्यायचा त्याचा स्क्वेअर करायचा आपण अंडर रूट 3 करायचा मग तुम्हाला ऑप्शन कडून जाईल तेच उत्तर असेल. जर दुसरी किंमतच नसेल तिथे तशा प्रकारची तर ते उत्तर असेल. पण हा इक्विलॅटरल आता स्टेट बोर्डला विचारला तर आपल्याला हा 60 आणि हा दोन पैकी एक 60 दाखवावा लागेल मग एरिया काढावा लागेल. म्हणजे एरिया काढण्यासाठी एक प्रोसिजर आहे इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवायचा आणि मग हा अल्टिट्यूड OM काढायचा त्याचा स्क्वेअर अपॉन अंडर रूट 3 म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल होतो. अशा प्रकारे हा जो MCQ आहे तो वेळ घेणारा आहे त्याला डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळत नाही. पण आपण जर असं लक्षात घेतलं की तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर मग काय करायचं तुम्हाला ही जी लाईन आहे ही हिचं ओरिजिन पासूनचं अंतर काढायचं. तो फॉर्म्युला ax1 by1 c अपॉन अंडर रूट a² b² या फॉर्म्युलाने ते अंतर काढायचं त्याचा स्क्वेअर करायचा डिवायडेड बाय अंडर रूट 3 करायचा एरिया डायरेक्ट मिळेल. पण तो काय पाहिजे इक्विलॅटरल ट्रायंगल पाहिजे. तर ह्या दोन मधील अँगल आपल्याला लगेच कळून जातो तो 60 आहे तर इतर दोन पण 60 असतील असं आपण गृहीत धरून एरिया अशा प्रकारे काढू शकतो. म्हणजे त्या 2 मिनिटात उत्तर येऊ शकतं. पण तुम्हाला जर प्रत्यक्ष सोडवायचं असेल स्टेट बोर्डला हे एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी असतं त्यासाठी तुम्हाला 60 दाखवावं लागेल कमीत कमी 2 60 दाखवावं लागतील आणि मग तो फॉर्म्युला लिहावा लागेल OM स्क्वेअर अपॉन अंडर रूट 3 आणि मग तुम्हाला एरिया मिळेल. पण MCQ साठी तुम्ही डायरेक्ट लक्षात घ्यायचं OM स्क्वेअर अपॉन अंडर रूट 3. आणि काही वेळेस असं म्हटलेलं असतं the lines and this line form an equilateral triangle then the area is. मग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलेलंच असेल तर काही प्रश्नच नाही. पण इथे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलेलं नव्हतं म्हणून आपल्याला तो इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला दाखवावा लागला आणि मग एरिया. जर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलेलं आहे तर मग तुम्ही डायरेक्ट OM काढा फिगरची गरज नाही
ही लाईन घ्यायचं, हिचं ओरिजिन पासूनचं अंतर काढायचं, तो आपला OM असतो, त्याचा स्क्वेअर करायचा, आपण √3 लिहायचं, डायरेक्ट उत्तर 30 सेकंड मध्ये उत्तर येऊन जाईल. पण डिक्लेरेटर दिलं नसेल तर थोडंफार आपल्याला व्हेरीफाय ते करावं लागेल. अशा प्रकारे हा MCQ होता 10 नंबरचा जो आपला राहिला होता. नंतर 13 आणि 14 हे दोन MCQ आपले राहिलेले आहे, ते आपण बघू आता. अच्छा आहे बघा. द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स, स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स ax² plus 2hxy plus by² is equal to 0 is 5 times the slope of other, 5 times the other. म्हणजे आपण आजचं पहिलं उदाहरण जसं सोडवलं, स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स इज ट्वाइस द अदर, तसं इथे 5 टाइम्स द अदर आहे. देन 5h² इज इक्वल टू 5h² ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर तिथे A दिला आहे, AB, B ऑप्शन दिला आहे 2AB, C ऑप्शन दिलेला आहे 7AB आणि D ऑप्शन दिला आहे 9AB. तर यांच्यापैकी कोणतं उत्तर येईल ते काढायचं आहे. मग आता आपण याला जास्त वेळ लागणार नाही. m1 प्लस m2 आपला राहतो -2h/b, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. m1 m2 काय आहे आपला a/b, याला इक्वेशन नंबर 2. ते पहिलं जे उदाहरण होतं तिथे 1/a होता, इथे 2/h होता आणि इथे 1/b होता, म्हणून त्याला वेळ लागला होता. आपल्याला आता डायरेक्ट या किमती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे आणि गिव्हन काय आहे m1 इज इक्वल टू 5 टाइम्स m2 असं दिलं आहे. मग आपण काय करू, याला इक्वेशन नंबर 3, 1 आणि 3 वरून काय मिळतं आपल्याला 5m2 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b, म्हणजे 6m2 इज इक्वल टू -2h/b. मग m2 किती आहे -2h/6b म्हणजे -h/3b, m2 कायला m2. मग m1 काय आहे, m1 5 टाइम्स आहे, m1 is -5h/3b, m2 आणि m1. Therefore from equation number 2 याच्यात टाकता m1 किती -5h/3b into m2 किती आहे -h/3b इज इक्वल टू काय आहे a/b. सर माइनस माइनस प्लस 5h²/9b² is equal to a/b. So 5h² is equal to a/b into 9b², म्हणजे काय आलं ते एक b कट होईल 9ab. 5h² is equal to काय आला 9ab. 9ab. So this is the answer. 5h² is equal to 9ab. हे त्याचं उत्तर आहे. तर हे आपल्याला एक स्टँडर्ड ज्या व्हॅल्यू आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ते आपण अशा लिहायची गरज नाही, MCQ सोडवताना किती लिहायची गरज नाही. आपण ते लक्षात घ्यायचं, हे रिलेशन काय आहे ते लक्षात घ्यायचं आणि डायरेक्ट याच्यात किंमत टाकून हे लिहिलं पाहिजे. m1 प्लस m2 ही किंमत डायरेक्ट लिहिली पाहिजे, m2 काढला पाहिजे त्या रफ मध्ये आणि त्याच्यावरून m1 हा काढला पाहिजे आपण 5 टाइम्स. आणि m1 m2 काय राहतं आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्यात a आणि b ही किंमत लिहिली पाहिजे आपण डायरेक्ट आणि याच्यावरून हे असं डायरेक्ट लिहिलं पाहिजे रफ मध्ये. तेव्हा आपल्याला कमीत कमी वेळात तो त्याचा MCQचं उत्तर येईल. अदरवाईज तुम्ही जर जास्त वेळ घेतला तर मग तुमचा नियोजित वेळेमध्ये पूर्ण पेपर होत नाही.
आणि मग राहिलेले प्रश्न अंदाजे लिहा लागतात, ते काही उपयोगाचं नाही. पुढे आहे लास्ट MCQ आहे, डिस्टन्स बिटवीन द लाईन्स x minus 2y square plus k into x minus 2y is equal to 0 is 3 units. यांच्यामध्ये डिस्टन्स between the lines is 3 units. Example number 14 टेक्स्टबुक मध्ये आहे. या लाईन्स मधील डिस्टन्स जे आहे ते 3 युनिट आहे. देन k इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे, तर त्याच्यामध्ये a ची किंमत दिली प्लस मायनस 3, b ची किंमत b ऑप्शन दिले प्लस मायनस 5 अंडर रूट ऑफ 5, c दिलाय 0 आणि d दिलेला आहे प्लस मायनस 3 अंडर रूट ऑफ 5. तर अशा प्रकारे दिलेला आहे. तर तुम्हाला a ची किंमत किती हे काढायचं आहे. आता हे जे इक्वेशन आहे ते कसं होईल बघा. x minus 2y bracket square plus k into x minus 2y into. हे आपण नोट्स मध्ये उदाहरण घेतलं नाही. असं असेल तर एक्झाम्पल स्टेट बोर्डला असेल तर असं होईल, if the distance between the lines is 3 units find the value of k. असं एक्झाम्पल आपल्याला बनवता येईल. पण इथे डिस्टन्स बिटवीन द लाईन्स इज 3 युनिट देन k इज असं बनवलेलं आहे. तर इथून x मायनस 2y जर आपण कॉमन घेतला तर काय मिळेल, ते x मायनस 2y प्लस k इज 0. म्हणजे ज्या दोन लाईन्स आहेत हे होमोजेनियस इक्वेशन आपलं जे होमोजेनियस नाही, हे जनरल इक्वेशन आहे. तर ह्या त्या दोन लाईन्स आहेत. तर एक लाईन आहे x मायनस 2y 0 आणि दुसरी लाईन आहे x मायनस 2y प्लस k 0. आता डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स, जर दोन लाईन्स असतील ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 and ax प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0 किंवा c डॅश इज इक्वल टू 0 असं म्हटलं, म्हणजे या कशा लाईन्स आहे, पॅरलल. या दोन पॅरलल लाईन्स मध्ये डिस्टन्स कसं राहतं, फॉर्म्युला काय आहे, c मायनस c डॅश अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर हे पण a आणि b सारखं आहे, म्हणजे हे पॅरलल लाईन्स आहे. तर त्याचे डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स आहे c ते 0 आहे 0, c म्हणजे 0, c डॅश म्हणजे k अपॉन अंडर रूट a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजे मायनस 2 स्क्वेअर, a स्क्वेअर आणि हा b स्क्वेअर इज इक्वल टू किती दिले, डिस्टन्स तुम्हाला त्यांच्यामध्ये डिस्टन्स 3 देऊन टाकलं. तर देअरफॉर काय मॉड ऑफ मायनस k अपॉन अंडर रूट 5 इज इक्वल टू 3. स्क्वेअरिंग केलं तर काय होईल, याचं स्क्वेअरिंग करा, k स्क्वेअर अपॉन 5 इज इक्वल टू 9. Therefore k square is equal to 9 into 5 म्हणा. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणून तसं राहू दिला, 45 लिहिता असते. सो k is equal to प्लस मायनस 3 अंडर रूट ऑफ 5. स्क्वेअर रूट घेतला की ते प्लस मायनस 3 अंडर रूट ऑफ 5, म्हणजे परत त्याचा आन्सर आहे डी ऑप्शन हे उत्तर आहे. अशा प्रकारे मागचा लेक्चर आणि हे लेक्चर हे दोघं मिळून 14 MCQ जे आहे बुक मधील ते आपण पूर्णपणे सोडवलेले आहे. त्या MCQ वर आपल्याला स्टेट बोर्डचे एक्झाम्पल पण तयार करता येतात, तेही तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे MCQ सोडवायचे. पण MCQ सोडवण्यासाठी तुम्हाला आवश्यक थेरी जी आहे ती माहिती असणं आवश्यक आहे. कोणतं ॲक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय,
अँगल बिटवीन द लाईन्सचा फॉर्म्युला काय आहे? दोन लाईनचे स्लोप माहिती असतील तर त्यांचा अँगल कसा काढतात? m1 m2 1 + m1 m2 वगैरे. त्याच्यानंतर ॲक्सिलरी इक्वेशनचे रूट्स जर m1 आणि m2 असतील तर m1 + m2 किती होतो? -2h/b आणि m1 m2 किती होतो? a/b. हे जे सिंपल रिलेशन आहे ते आपण जर आपल्याला माहिती असतील तर कोणत्याही प्रकारचा MCQ आपल्याला अशा प्रकारे सोडवता येईल. हे जे MCQ घेतले आहे टेक्स्ट बुकमध्ये ते कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये CETला विचारलेले आहेत. थँक्यू.